नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय फडतरे, MCH न्यूरोसर्जन, जीवनधारा हॉस्पिटल. मला बरेच यंग लोक OPDमध्ये विचारतात की आम्हाला मणक्याचं दुखणं आहे, तर एवढ्या लहान वयात कसं आम्हाला सुरू झालं. तर त्याच बाबतीत एक केस डिस्कशन आज घेऊन येतो आहे तुमच्यासाठी. एक 28 वर्षाची तरुणी, तिला 3 वर्षापूर्वीच्या प्रेग्नन्सीमध्येच थोडंसं कंबरदुखी सुरू झाली होती. पण ती कंबरदुखी नॉर्मल असेल, प्रेग्नन्सीमुळं असेल असं दुर्लक्ष करत तिनं ही 2-3 वर्ष काढली. त्यानंतर तिला असं 3 वर्षानंतर इतकं सिव्हिअर पेन झालं की तिला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, धरल्याशिवाय तिला उभं राहणंही सहन होत नव्हतं. तर अशा स्टेजला ती येऊन पोचल्यानंतर तिनं माझा सल्ला घेतला की आता काय करायचं. त्यावेळेस तिला आम्ही MRI करायला सांगितला. त्याच्यामध्ये तिची चकती सरकली होती, त्यामुळे तिच्या नसा दबत होत्या. तर या दबलेल्या नसांमुळे तिला उभं राहता येत नव्हतं, पायातली ताकद कमी झाली होती आणि थोडंफार लघवीचा कंट्रोल सुटायला लागला होता. तर अशा वेळेस आम्ही डिसिजन घेतला की जरी यंग असली तरी ही सर्जरी करणं गरजेची आहे आणि आत्ता तिला सर्जरीची आवश्यकता आहे. तर ती एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी तिची झाली आणि त्यानंतर 12 तासात ती नॉर्मल उभं राहून सरळ चालायला लागली. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की ती ज्या पद्धतीनं आली होती आणि ज्या पद्धतीनं 12 तासानंतरची तिची कंडिशन आहे, त्यामध्ये किती ड्रास्टिक डिफरन्स आहे. तर असंच जर तुम्हालाही लवकरात लवकर निदान करायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. अशाच प्रकारचे कमरेचे किंवा मानेचे दुखण्याचे त्रास तुम्हाला असतील तर ते अंगावर न काढता योग्य तो सल्ला घेणे आणि त्यासाठीचे उपचार लवकरात लवकर घेणे, जेणेकरून पुढचे ऑपरेशन किंवा पुढचा खर्च जो आहे तो टाळता येऊ शकतो. योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडून जर तुम्ही सल्ला घेत असाल तर 90 ते 95% हे स्पाईन सर्जरी आपल्याला टाळता येऊ शकते.